द्रौपदीचे 5 पतींशी कसे संबंध होते, अर्जुनला तेव्हा शिक्षा झाली, ते आपण कथेत पाहूया. द्रौपदी ही भारतातील पहिली स्त्री आहे जिला 5 पती होते, की तिने 5 पुरुषांसोबत मजा केली. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की द्रौपदीचं लग्न फक्त अर्जुनशीच झालं होतं तर तिचं सगळ्यांशी नातं नव्हतं का, हे आजच्या लोकांना समजतंय का? पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा वनवास होता. या काळात 5 पांडव कुंभाराच्या घरी राहत होते आणि भिक्षाद्वारे आपली उपजीविका करत होते. अशा स्थितीत भिक्षा मागताना त्यांना द्रौपदीच्या स्वयंवराची माहिती मिळाली. यंत्रात एक मोठा मासा फिरत होता. डोळ्यात बाण मारावा लागला आणि तेही तेलाच्या भांड्यात त्याचे प्रतिबिंब पाहून. तसेच एक नव्हे तर 5 बाण मारावे लागले. अर्जुनने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर जरासंध, शल्य, शिशुपाल आणि दुर्योधन, दुःशासन इत्यादी कौरवही उपस्थित होते. त्यावेळी बराच वाद झाला, कारण 5 पांडव ब्राह्मणांच्या वेशात आले होते. पण श्रीकृष्णाच्या मध्यस्थीमुळे अखेर द्रौपदीचे लग्न झाले. तिचा विवाह 5 पांडवांशी कसा झाला किंवा ती 5 पांडवांची पत्नी कशी झाली, ही खूप मोठी कथा आहे. असे म्हटले जाते की द्रौपदी तिच्या मागील जन्मी अतिशय सुंदर मुलगी होती. सर्व गुणांनी वरदान असल्यामुळे तिला योग्य वर मिळू शकला नाही, म्हणून तिने भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि मग शंकरजी प्रकट झाले. त्यावेळी द्रौपदीने घाईघाईने 5 वेळा वर मागितले. त्यामुळे भगवान शिवाच्या वरदानामुळे तिला या जन्मात 5 नवरे मिळाले. जेव्हा भगवान शिवाने द्रौपदीला 5 पती होण्याचा आशीर्वाद दिला, मग त्याला हे देखील माहीत होते की तिला तिच्या 5 पतींसह पत्नीचा धर्म पाळण्यात अडचणी येतील. म्हणूनच त्याने द्रौपदीला वरदान देखील दिले की ती दररोज कौमार्य प्राप्त करेल. त्यामुळे द्रौपदीला तिचे 5ही पती कन्या अवस्थेत मिळाले. तथापि असे म्हटले जाते की मुलाला जन्म देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने तिला दरवर्षी पांडवांपैकी एकासोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला होता. तसेच जेव्हा तो कोणत्याही पांडवासोबत त्याच्या खोलीत असतो तेव्हा इतर कोणत्याही पांडवाने तिच्या खोलीत प्रवेश करू नये. चुकूनही पांडवाने असे केले तर त्याला 1 वर्षाचा वनवास भोगावा लागेल. असे मानले जाते की 5ही पांडवांची पत्नी असलेली द्रौपदी प्रत्येक पांडवांसोबत प्रत्येकी 1 वर्षाच्या अंतराने राहिली. त्यावेळी इतर कोणत्याही पांडवाला द्रौपदीच्या निवासस्थानी प्रवेश दिला जात नव्हता. हा नियम मोडल्यास 1 वर्ष देशाबाहेर राहण्याची शिक्षा होती. एकदा अर्जुनालाही ही शिक्षा भोगावी लागली. अर्जुन आणि द्रौपदीचा 1 वर्षाचा कालावधी नुकताच संपला होता आणि द्रौपदी युधिष्ठिरचा 1 वर्षाचा कालावधी सुरू झाला होता. अर्जुनने चुकून द्रौपदीच्या निवासस्थानी धनुष्यबाण सोडला, पण त्याच क्षणी त्याला ब्राह्मणांच्या प्राण्यांचे काही दुष्ट व्यक्तींपासून संरक्षण करण्यासाठी त्याची गरज होती. त्यामुळे नियम मोडून तो क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी धनुष्यबाण घेण्यासाठी द्रौपदीच्या निवासस्थानी दाखल झाला. त्या काळात द्रौपदी आणि युधिष्ठिर एकत्र होते. नंतर त्याची शिक्षा म्हणून अर्जुन 1 वर्षासाठी राज्याबाहेर गेला. या 1 वर्षाच्या वनवासात अर्जुनची उलुपीशी भेट झाली आणि ती अर्जुनवर मोहित झाली. अशा स्थितीत तिने त्याला आपल्या नागलोकात ओढले आणि तिच्या सांगण्यावरून अर्जुनला तिच्याशी लग्न करावे लागले. असे म्हटले जाते
की दोघेही 1 वर्ष एकत्र राहत होते. अर्जुन आणि सर्पकन्या उलुपी यांच्या मिलनातून अर्जुनला इरावण नावाचा मुलगा झाला. द्रौपदीला 5 मुलगे. द्रौपदीला प्रत्येकी 1 वर्षाचे 5 पुत्र झाले. कालांतराने तिने 5 पांडवांपैकी प्रत्येकी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने या 5 पुत्रांचा अश्वत्थामाने वध केला. द्रौपदी आणि सत्यभामा संवाद. एकेकाली पांडव आणि ब्राह्मण आश्रमात बसले होते. त्याच वेळी द्रौपदी आणि सत्यभामाही एकाच ठिकाणी एकत्र बसल्या होत्या. दोघेही एकमेकांशी बोलू लागले. सत्यभामाने द्रौपदीला विचारले, बहिणी, तुझे पती पांडव तुझ्यावर सदैव प्रसन्न असतात. मी पाहते की ते लोक नेहमी तुझ्या नियंत्रणाखाली राहतात. तू पण मला काहीतरी सांग, जेणेकरून माझ्या श्यामसुंदर ही माझ्या आधिपत्याखाली राहील. तेव्हा द्रौपदी म्हणाली, सत्यभामा, तू मला कोणत्या दुष्ट स्त्रियांबद्दल विचारत आहेस? जेव्हा पतीला हे माहीत असते तेव्हा तो आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तेव्हा सत्यभामा म्हणाली, मग मला सांग, पांडवांशी तुम्ही कसे वागलात? योग्य प्रश्न जाणून द्रौपदी म्हणाली, ऐका, मी अहंकार, वासना आणि क्रोध बाजूला ठेवून सर्व पांडवांची त्यांच्या स्त्रियांसह अत्यंत काळजीने सेवा करते. मी ईर्ष्यापासून दूर राहते. मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवते आणि कठोर बोलण्यापासून दूर राहते. मी कोणाच्याही समोर उद्धटपणे उभी राहत नाही. मी वाईट बोलत नाही आणि वाईट ठिकाणी बसत नाही. मी माझ्या पतीच्या हेतूंना निरपेक्ष संकेत मानते आणि त्यांचे पालन करते. देव असो वा मानव असो, सजवलेला माणूस असो किंवा देखणा माणूस असो, माझे मन पांडवांशिवाय कुठेही जात नाही. त्याला अंघोळ केल्याशिवाय मी अंघोळ करत नाही. मी त्याला बसल्याशिवाय बसत नाही. माझा नवरा घरी आला की मी घर स्वच्छ ठेवते. मी तुला वेळेवर खायला देते. मी नेहमी सावध असते. मी नेहमी घरात गुपचूप ध्यान ठेवते. मी दाराबाहेर जाऊन उभी राहत नाही. मला माझ्या पतीशिवाय एकटे राहणे आवडत नाही. तसेच माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेले सर्व धर्म मी पाळते. मी नेहमी धर्माचा आश्रय घेते. धन्यवाद मित्रांनो. कशी आपली कथा वाटली नक्की कमेंट करून सांगा.